मायबाप रसिक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळेजणांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, गेले 4-5 दिवस मी अंदमान निकोबार या बेटांवरती आहे. मी फिरतोय आणि आज मी आलो आहे सेल्युलर जेलला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रत्येक वर्षाचा तुरुंगवास झाला होता. त्या कोठडीत आज आपण जाणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. चला तर आमच्या सेल्युलर जेलमध्ये. आता आम्ही आलो आहोत सेल्युलर जेलला. सेल्युलर जेल ज्या ठिकाणी सावरकरांनी आपल्या आयुष्यातली कित्येक वर्ष या अंधार कोठडीत घालवली त्यांचं वास्तव होतं अशा या पवित्र स्थळी आम्ही आलो आहे. स्वतंत्र ज्योत समोर आपल्याला पेटताना बघतोय आपण. ही सतत तेवत असते. ही ज्योत स्वातंत्र्यासाठी लावलेली ज्योत ती सदैव तेवत असते. या 3 तासामध्ये आपल्याला पूर्ण जेल बघायचं. सेल्युलर याचा अर्थ सेल्युलर जेल कसं बनलं तर 7 सेल्स होते. आता ही जी दिसते तुम्हाला अशी एक सेल, असे 7 सेल. एखादं फुल जसं असतं, माझा आवाज येतो ना सगळ्यांना? तर फुलाच्या पाकळ्या जशा असतात त्याला मध्ये एक केंद्रबिंदू असतो आणि त्याच्या वेगवेगळ्या बाजूंनी पाकळ्या असतात. तसं हे जे सेंटर टॉवर तुम्हाला दिसतंय मधलं ते बघा, तर त्या सेंटर टॉवरच्या भोवती अशा 7 पाकळ्या, ह्या अशा 1, 2 अशा 7 पाकळ्या, असं हे सेल्युलर जेल होतं. आणि त्याचा एंट्रन्स हा इथनं समोरनं जिथनं आपण आत आलो तिथे. काल मी तुम्हाला सावरकरांचा आणि वारीचा संवाद सांगितला, तो या इथला आहे समोरचा. आता तिथे तुम्ही जर हे सगळं बघून आल्यानंतर गेलात तर तिथे बाबाराव सावरकरांच्या ओळी लावलेल्या आहेत. बाबाराव सावरकर म्हणजे सावरकरांचे मोठे भाऊ. ये तीर्थ है महातीर्थों का, मत कहो इसे काला पानी, तुम सुनो यहाँ की धरती के, कणकण से गाथा बलिदानी. अशा बाबाराव सावरकरांच्या ओळी तिथे लावल्या. मणिशंकर अय्यरनी ज्या ज्योती काढून टाकल्या होत्या, म्हणजे ज्या ज्योतींच्या खाली सावरकरांच्या ओळी होत्या, त्या या 2 ज्योती आहेत बघा, या होता. तिथे जाऊन म्हणजे सगळं बघू. आता मी तुम्हाला एक बेसिक क्रम सांगतो जेल बघायचा. आता आपल्याकडे प्रूफ हे डायरेक्ट वरती जाणार आहेत. आता बघा, मी तुम्हाला म्हणालो हा तळ मजला, पहिला मजला आणि दुसरा मजला दिसतंय, लक्षात येतंय सगळ्यांचा? ही जी सेल आहे, या सेल मधली ती दुसऱ्या मजल्यावरची शेवटची जी कोठडी आहे ती सावरकरांची कोठडी आहे. तुम्ही जेव्हा आता या सगळ्या सेल्सला जायला या सेंटर टॉवर मधूनच रस्ता आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला वरती जिन्याने कुठेही चढता येत नाही. आता आपल्याला सगळ्यात आधी जायचंय त्या सेंटर टॉवर मध्ये. तिथनं 2 जिने वर चढायचे आणि वर चढून आपल्याला सलग ह्या 35 कोठड्या ओलांडून शेवटच्या सावरकरांच्या कोठडीत यायचं. लक्षात आलं? सावरकरांच्या सेकंड फ्लोअरला सावरकरांच्या कोठडी. सावरकरांच्या कोठडीला 2 दार आहेत. आपण असं समोर चालतो, समोर चालल्यानंतर एक दार आणि डाव्या बाजूला आत जायला एक दार. म्हणजे मी काल तुम्हाला जे म्हणालो की त्यांच्या बरोबर कोठडीच्या समोर फाशी घर आहे. ते कसं, तर ती पांढरी भिंत बघा, ती पांढरी भिंत आणि त्याच्या मागचं ते झोपडीसारखं स्ट्रक्चर म्हणजे फाशी घर आहे. पूर्वी ते ओपन होतं, लक्षात येतंय? म्हणजे सावरकरांच्या कोठडीचं आतलं दार उघडलं आणि ते बाहेर आले की त्यांच्या समोर 3 माणसांना फाशी देताना त्यांना तिथे दिसायचं. लक्षात येतंय? म्हणजे आता सगळ्यात आधी वर जाणार आपण सावरकरांची कोठडी बघणार. काल मी तुम्हाला म्हणालो खडाबेडीचा प्रकार होता. रांगेनं दुसऱ्या मजल्यावरती त्या ज्या सगळ्या कोठड्या आहेत त्याच्यात 2 गोष्टी बघायच्या. एक म्हणजे त्याची लॉकिंग सिस्टीम बघायची. साधारण एक भिंत असते, तर ती 1-1.25 फुटाची भिंत ओलांडून पूर्ण त्याची लॉकिंग सिस्टीम ती, आणि त्याच्या बरोबर बाहेर हात अटकवायला अशा त्या तिथे कड्या बनवलेल्या आहेत, त्या बघायच्या. म्हणजे आपण वर जाणार, सावरकरांच्या कोठडीत दर्शन घेणार, रांगेने त्याच्या बाहेरच्या कड्या आणि ते लॉकिंग सिस्टीम बघणार. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तर हा जो सेंटर टॉवर आहे, या सेंटर टॉवरमध्ये 2 बघण्यासारख्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्या सेंटर टॉवर मधली पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवरती एक खोटी यादी फिरत असते की अमुक अमुक क्रांतिकारक अंदमानला आले, तुम्ही सावरकरांचंच काय कौतुक सांगता. त्या काळामध्ये मुंबई आणि गुजरात असा एकत्र बॉम्बे प्रॉव्हिन्स होता. तर या बॉम्बे प्रॉव्हिन्समधनं फक्त 3 क्रांतिकारक इथे आलेले, फक्त 3. त्यातल्या क्रांतिकारकांच्या नावांचे फोटो काढून ठेवा. म्हणजे जर तुम्हाला कोणी खोटी यादी पाठवली तर तुम्हाला जाऊन त्यांना सांगता येईल की आम्ही स्वतः जाऊन आलोय, तिथल्या ऑफिशियल रेकॉर्ड्समध्ये जे लिहिलंय ते आम्ही बघितलं. कळतंय? तिथून खाली या. खाली आल्यानंतर तिथे बरोबर मधल्या जागेवरती आता पूर्वी 7 पाकळ्यांचं म्हणजे या 7 सेल्सचं सेल्युलर होतं, त्यातल्या 4 पडल्या आहेत आणि मागे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, 3 फक्त आता शिल्लक आहे. 7 पाकळ्या असलेलं सेल्युलर जेल कसं होतं त्याचं एक मिनिएचर केलेलं आहे, ते तुम्हाला बघता येईल, ते बघा. त्याच्यानंतर त्या सेंटर टॉवर पासून अगदी 2री-3री खोली आहे, ती सचिंद्रनाथ सान्याल नावाचे क्रांतिकारक त्यांची खोली आहे. सचिंद्रनाथ सान्याल हे असे क्रांतिकारक आहे जे अंदमानामध्ये आले, ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ते इथनं सुटले.
सुटल्यानंतर ते पुन्हा राजकारणात पडले, पुन्हा ब्रिटिशांविरुद्ध लढले आणि पुन्हा ब्रिटिशांविरुद्ध लढल्यानंतर एकमेव असा क्रांतिकारक सावरकरांनंतरचा ज्याला दुसऱ्यांदा अंदमानात आणण्यात आलं, तर ते इथे आले. त्यांची कोठडी बघायची. ती कोठडी बघितल्यानंतर बरोबर आपण सेंटर टॉवरमधनं बाहेर येतो. आता याच्यात 3 सेल्स आहेत, त्याच्यात साधारण 300 कोठड्या आहेत. मी तुम्हाला म्हणालो आपल्याला सावरकरांना आदरांजली म्हणून तिथे बसायचं आहे. ही जी एक मेन सेल आहे, इथे खूप गर्दी असते. त्यामुळे वरचा मजला सोडला तर हा मधला पूर्ण मजला आणि तळमजला, शिवाय ही पूर्ण सेल आणि ती त्याच्या पलीकडची सेल, अशा 3ही सेल सध्या रिकाम्या आहेत, तिथे काही नाही. ही जी एक सेल आहे, मी तुम्हाला म्हणालो की पूर्वी चुना मारला जायचा, तर तो जो चुना असायचा तो चुना या सेलचा पूर्ण खरवडून काढलेला आहे. इथे ते जुनं स्ट्रक्चर नाही. आता ही सेल आणि त्याच्या पलीकडची सेल, ह्याच्यात ते पूर्ण चुन्याचं जे स्ट्रक्चर होतं ते आहे. तर ते तुम्हाला सगळं तिथे बघता येणार आहे. त्याच्यामुळे आपण वर गेलो आणि 5 मिनिटात बघून खाली आलो असं करू नका. ही सेल बघा, त्या दोन्ही सेलमध्ये जा. ज्यांना या सेलमध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी इकडे आणि तिकडे दोन्ही बाजूला व्यवस्थित शांतपणे बसा. आणि ते सगळं झाल्यानंतर त्याला साधारण 1-1.25 तास जाईल. त्यानंतर खाली या, इथे आमचे शिलेदार उभे असतील. तुम्ही सकाळीच्या बेटावरती गेला होता, आता हे दिसतंय एक मोठं असं बनवलेलं आहे बघा. सकाळीच्या बेटावर गेला होता ते नेताजी सुभाष बेट, आणि त्या नेताजी सुभाष बेट पूर्वी कसं होतं राजधानीचं, त्याचे काही फोटोग्राफ्स तिथे आत लावले. त्याचं एक प्रदर्शन आहे. तिथनं बाहेर आलात की असं सरळ चालत यायचं आणि इथनं आत जायचं. लक्षात येते? इथनं आत गेल्यानंतर काल मी तुम्हाला काथ्या, कोलू, खडाबेडी, दंडाबेडी, अंगात घालायचे कपडे, ह्या सगळ्या शिक्षांची वर्णनं केली. त्या शिक्षा भोगत असलेले कैदी, त्यांच्या प्रतिकृती, त्यांचे पुतळे तिथे लावलेले, ते तुम्हाला तिथे पूर्ण बघता येतात असे आत जाऊन. म्हणजे काथ्या कसा असतो, कोलू कसा असतो, ते सगळं बघायचं. ते सगळं बघितल्यानंतर मी काल म्हणालो की 15 चापकाचे फटके आणि मग त्या बांबूच्या फटक्यांची ती ही मूर्ती आहे, ते बघायचं. त्याच्यानंतर परत इकडे या, हुतात्मा ज्योती बघा. त्या ज्योती बघितल्यानंतर तिथे हुतात्मा स्मारक आहे ते बघा. आणि जे म्युझियम ज्यांची बघायची राहिलेली आहे ती म्युझियम बघा. एवढं सगळं बघायला साधारणतः आता 2:15, आपण 4:30 पावणे 5 पर्यंत खाली येऊया. आणि खाली आल्यानंतर मग इथे आपण एक ग्रुप फोटो काढू आणि मग बाहेर जाऊ. इथे जमायचं. हां, इथे जमायचं. आणि आता एक महत्वाची या ठिकाणी जे गुन्हेगार घोषित व्हायचे त्यांना इथे फाशी दिली जायची. हे बघा. आणि हा फाशीचा जो रूम आहे तो बरोबर सावरकरांच्या रूमच्या समोर होता. हे कुठे आहे? अच्छा, हे खाली व्हायचं. ज्या या सेल्युलर जेलमध्ये जे अपराधी म्हणून आणले जायचे, आपल्या पूर्व स्वातंत्र्यवीरांना शिक्षा दिल्या जात होत्या, त्या आपण बघणार आहोत. इथे ऑइल मिल म्हणजे तेल काढायचा जो घाणा असतो तो आहे. म्हणजे तो या स्वातंत्र्यवीरांना इथे ही शिक्षा दिली जायची, घाण्यातून तेल काढण्याची. नारळ सोलण्याची, ही नारळ सोलण्याची शिक्षा. त्याच्यानंतर त्या नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढण्याची शिक्षा. असं म्हणजे हा या पद्धतीने तो फिरवला जायचा आणि मग तेल काढलं जायचं. फ्लॉगिंग फ्रेम लटकवायचा, हा ते म्हणाले होते.
22 टाकायला पाहिजे. एवढ्याशा जागेत स्वातंत्र्य लढ्यात 2 वेळा तुरुंगवास भोगलेले सचिंद्रनाथ सन्याल यांची ही कोठडी, त्यांची प्रतिमा यासमोर ठेवून त्यांच्या आठवणींना आपण त्यानिमित्ताने उजागर करतो. ही कोठडी आहे. या कोठडीमध्ये त्यांनी तुरुंगवास भोगला होता. ही ती जागा आहे ज्या जागेमधून या स्वातंत्र्य जे सैनिक होते ज्यांना जेल झालेली होती त्यांना इथून या कोठडीमध्ये जेवण पाणी दिलं जायचं. ही सेल्युलर जेलची प्रतिकृती आहे. अशा पद्धतीने सेल्युलर जेलच्या एवढ्या भिंती होत्या, त्याच्यामध्ये जेलमध्ये एवढे सारे रूम होते किंवा खोल्या होत्या. सावरकरांनी ज्या कोठडीमध्ये अनेक वर्ष शिक्षा भोगली होती त्या कोठडीमध्ये आता आपण जाणार आहोत. विटांच्या भिंतींचं बांधकाम असलेले हे सेल्युलर जेल. आता आपण दुसऱ्या माळ्यावरती आलो. खूप लोकप्रिय झाले पुढे जेलमध्ये पण जेलमध्ये लोकांना नाही सगळ्या तर बसत आहेत ना आतमध्ये. पार्थजी बसले आहेत. पार्थ बसले आहेत. पार्थ ओके. स्वागतम सुस्वागतम. सलाम सलाम. चला चला दर्शन घेऊन या. सावरकरांच्या भेटीला आलेली छोटीशी वीर सावरकर बघता अगदी मस्तपैकी खेळते.
इतिहास की प्रखर ज्योति में हमने इस मार्ग की परख की है। दृढ़ प्रतिज्ञ होकर दिव्य अग्नि में जलने का निश्चय जानबूझकर किया है। हमने व्रत लिया है आत्म बलिदान का। सावरकरांना 30 जून 1911 या साली अंदमानमध्ये आणलं गेलं होतं। वंदे मातरम देशभक्ति का यह व्रत हमने आंख मूंद कर नहीं लिया है। इतिहास की प्रखर ज्योति में हमने इस परख की है। दृढ़ प्रतिज्ञ होकर दिव्य अग्नि में जलने का निश्चय जानबूझकर किया है। हमने व्रत लिया है आत्म बलिदान का। ग्रुपमधला सावरकर भक्तांपैकी एक आहेत। ताई तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव शुभांगी भागवत, मी पुण्याहून आले. अच्छा, अनुभव तुम्हाला काय आला ते जरा सांगा ना संक्षिप्तपणे. हे शब्दामृत बरोबर यायचं हे आमचं म्हणजे आधी तर आम्हाला माहिती नव्हतं की हे शरददादा पोंक्षे आणि पार्थ बावस्कर वगैरे करतात आणि नेतात हे. पण आमची मग इच्छा होती की अंदमानला जायचं तर शरददादा पोंक्षेंबरोबरच जायचं, कारण त्यांचं आम्ही बरेच व्याख्यानं वगैरे ऐकलेली आहेत. तर त्याच्यामुळे खूप इच्छा होती की ते असताना गेलो तर अंदमान आणखीन कळेल, सावरकर आणखीन कळतील. तर त्याच्यामुळे आम्ही आज 11 तारखेला इथे आलो शब्दामृत बरोबर. आणि अगदी उत्तम असं दररोज संध्याकाळी त्यांचं व्याख्यान असायचं आणि त्या व्याख्यानात इतकं ते उत्तम सगळं सांगायचं की अक्षरशः भरून यायचं. आणि मग आज आम्ही इथे जेलमध्ये आलेलो आहे आणि शरददादांनी सांगितलं होतं आणि पार्थदादांनी पण सांगितलं होतं की तुम्ही त्या कोठडीत कुठल्या तरी एका निदान 10 मिनटं तरी बसा. तर मी आज एका कोठडीत 15 मिनटं, माझे मिस्टर 18 मिनटं बसले होते. पण अक्षरशः बसल्यानंतर 2 मिनिटात सगळं आठवून, म्हणजे सगळे क्रांतिकारक डोळ्यासमोर आले, त्यांनी देशासाठी काय काय केलं ते सगळं आठवून अक्षरशः डोळ्यातनं लगेच पाणी यायला लागलं. त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या बलिदानामुळे आपण आज इतकं सुखासीन आयुष्य जगतोय. हो ना. तर त्याच्यामुळे आपणही काहीतरी करायला पाहिजे. सगळे आलोय तर ते सगळे सिनियर सिटीजन आहोत जवळजवळ. पण असं वाटतं की सगळ्या तरुण लोकांनी हे ऐकावं आणि त्यांनी पण असं हे बघायला येऊन या कार्यात सहभागी व्हावं. त्याच्यामुळे मग पुढचं आणखीन आपल्या देशाला तरुण युवा पिढीचं सगळं काय म्हणतात त्याला की एक मार्गदर्शन त्यांना ते करू शकले. त्यांना आयुष्य कळेल, म्हणजे कठीण प्रसंग, म्हणजे कठीण प्रसंगातून जाऊन सुद्धा माणूस स्वातंत्र्य मिळवू शकतो. तर तसं माणसाच्या जीवनामध्ये जर आजच्या तरुणाईना किती जरी अडचणी आली, किती जरी संकट आली आणि त्या संकटातून मार्ग निघू शकतो हे सुद्धा समजून घेऊन तटस्थपणे ते उभे राहायला शिक्षण, जसे तात्याराव देशासाठी पण ते काहीतरी केलं पाहिजे प्रवृत्त होते. आणि आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आपल्या देशासाठी काही ना काही करण्याचं. तर त्या पद्धतीने त्या दिशेने तरुणाईने गेलं पाहिजे, नाही का? धन्यवाद, तुम्ही खूप चांगलं माहिती दिलीत. आमच्या आरमारी मराठा या चॅनलशी बोललात तुम्ही. मायबाप रसिक हो, आम्ही शब्दामृतमधून आलो आणि जे सुख अनुभवतोय त्याचे अनेक कारणं आहेत. खूप चांगलं मार्गदर्शन आणि आयोजन नियोजनाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे आणि छानपैकी सांगणारे आमचे पामशाद हे अभिनयकार आहेत, म्हणजे कलाकार आहेत. पण त्यांनी कला आणि सर्वस्व सावरकरांच्या सेवेसाठी अर्पण केलेलं आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. आणि सुंदर व्हॉईस आहे आणि सुंदर व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्याकडून ना या आपण आपल्या त्यांच्या पाठीमागे एक वृक्ष दिसतोय, वटवृक्षच म्हणूया त्याला. त्या वृक्षाबद्दलचा जो काही इतिहास आहे तो त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, या झाडाचं जरा सांगा ना, काय विशेष आहे ते? हे झाड म्हणजे असं आहे, असं म्हटलं तर या सेल्युलर जेलमध्ये इतके क्रांतिकारक येऊन गेले, म्हणजे दस्तूर खुद्द आपले तात्याराव, हो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अर्थात हे झाड तेव्हापासून जेव्हा सेल्युलर जेल बांधायला घेतलं होतं, अर्थात त्याला आता इतकी वर्ष झाली, हे झाड बघू शकता. हे झाड मध्ये उन्मळून पडलं होतं. अच्छा. पण पुन्हा एकदा ते पुनर्जीवित करण्यात आलं आणि तिथल्या त्या क्रांतिकारकांचा संपूर्ण प्रवास ह्या झाडानं पाहिलेला आहे. आता सध्याच्या घडीला हा एकमेव साक्षीदार आहे त्या सर्व क्रांतिकारकांच्या घडामोडींचा. क्रांतिकारांनी भोगलेल्या यातना वगैरे सगळ्या गोष्टीच्या पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत, म्हणून कदाचित तो मध्ये उन्मळून पडला होता, परंतु आता त्याला पुन्हा एकदा पुनर्जीवित केलं. म्हणजे ते खरोखर कौतुकास्पद आहे. या सेल्युलर जेलचा खरा साक्षीदार ह्याला म्हणायला. अरे क्या बात. खरंच भिंती आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या सजीवाच्या याच्यामध्ये हे झाड आहे ज्याने क्रांतिकारकांचे आक्रोश, क्रांतिकारकांच्या यातना
सगळ्या अनुभवल्यात या ठिकाणी राहून. असं हे वटवृक्षच म्हणूया त्याला आपण. बघा काय देवाची करणी असते. अजूनही तो अविरतपणे आपलं अस्तित्व उभं करून उभं आहे. चला धन्यवाद दादा, खूप चांगली माहिती दिलात. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं ते जरा सांगा ना. खरं तर अंदमानला जेव्हा आम्ही यायचं ठरवलं होतं त्याला पूर्ण सावरकरमय आम्ही झालो होतो आणि त्याचा अनुभूती इथं आम्हाला घ्यायची होती. त्याकरता आम्ही ह्या यात्रेमध्ये सामील झालो. मला कसं वाटलं? सावरकरांचं जर आयुष्य बघितलं तर खडतर होतं. हो त्या खडतर जीवनाची सुरुवात इथूनच झाली. हो त्याच्या आधी झाली, पण सलग 13 वर्षे ते इथं होते हो. या ठिकाणी. तर हे सगळं बघून भारावून गेलो आणि आपलं नियोजन पण चांगलं होतं, त्यामुळे प्रत्येक गोष्ट जवळून बघता आली. ओके धन्यवाद. ते सुरेश अनायसे बोलता असं लक्षात. तुमचं नाव काय? सुरेश चौगुले हे सावरकरांचे जावई आहेत. काय नातं येतं का तुमचं? काय नातं आहे दादा तुमचं? नात्याने पंजे सासरे आहेत ते सावरकर. सावरकर हे अच्छा, विनायक दामोदर सावरकर हे यांचे पंजे सासरे आहेत. आणखी माहिती हां. त्यांचे वडील राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक आहेत. हो, काय नाव होतं त्यांचं? राष्ट्रपती पदक हा, विजेते. विजेता शिक्षक. 64चे अच्छा, काय नाव होतं त्यांचं? भिया चौगुले, भीमा पाप्पा चौगुले, अच्छा, कोल्हापूरचे. कोल्हापूर. अशी ही फॅमिली आपल्याला मिळाली. छान आनंद देणारे क्षण आहे ते. आणि सावरकर अनुभवण्यासाठी लोकांनी इथे आलं पाहिजे असं काकांचं म्हणणं होतं आणि बरोबर आहे ते. चला धन्यवाद दादा. अंदमान यात्रेतील माझे सहकारी सावरकर मित्र जे नातूसाहेब आहेत, आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की अंदमानात आल्यानंतर काय सुख आपल्याला मिळतं किंवा अंदमानात काय यायला हवं हे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. नमस्कार नातूसाहेब. नमस्कार. राजीव अनंत नातू. मी या शब्दामृत बरोबर आता अंदमान ट्रिपला आलेलो आहे. खरं तर ट्रिप म्हणणं योग्य नाही आहे, अंदमान भावयात्रा म्हणायला पाहिजे. कारण आलेले प्रत्येक माणूस हा सावरकर प्रेमी होता आणि काय सावरकरांनी हाल अपेष्टा भोगल्या आणि काय कशी परिस्थिती होती हे बघायला लोक आले होते. आणि हेच बघायचं नाही, कारण आपल्या एवढ्या आदरणीय माणसांनी काय हाल अपेष्टा भोगल्या, कुठल्या कोठडीत राहिले हे बघायचं नाही. असं करत मी इतकी वर्ष आयुष्याची मी टाळलं, नको अंदमान नको. आणि इथल्या काय परत गैरसमज होते म्हणून त्यातले अनेक गैरसमज दूर झाले. मी इथे आलो. सावरकरांची 11/8ची कोठडी डोळे भरून बघितली. त्यांच्या छळाचे, त्यांच्या कर्तृत्वाचे, त्यांच्या विचारांचे आणि सगळ्या प्रकारचे माहितीचे महापूर आमच्यावर त्या शब्दामृतमुळे आले. श्री पोंक्षे साहेब आणि श्री पार्थजी यांनी आम्हाला खूप माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या. आणि असं मी मुलांसाठी सांगेन की हे स्वातंत्र्य सहज आणि सोपं नाही मिळालेलं. ह्यासाठी खरंच हजारो लाखो लोकांनी आपलं आयुष्य जाळून टाकलं आहे, हालाहाल करून गेले आहेत. त्या सगळ्यांच्या कष्टाने, त्यांच्या त्यागाने, त्यांच्या सहन केलेल्या दुःखाने हे स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याची आपण खरं बूज राखूया, त्याच्यासाठी आपण काहीतरी करूया हा एक विचार घेऊन आपण परत जातो. आपण छोट्या छोट्या गोष्टीला आपला मूड जातो. आपल्या छोट्या छोट्या अडचणी आपल्याला सहन करता येत नाहीत. आपल्याला आता नुसतं तिथे घाम येतोय तर असं मला नको जीव झाला आहे. पण त्याकडे गोंडपाटाचे कपडे घालून 11 वर्ष आणि टोटल जवळजवळ 25-26 वर्ष तुरुंगात राहणे, ते कोलूने ते हे करणे, तेल काढणे, हे फक्त कशासाठी तर देशासाठी. सावरकर आपले सगळ्यांचेच म्हणजे हे भाग्यविधाता आहेत. पण तिथे नावांची शेकडो हजारो नावांची तिथे यादी लावलेली आहे की जे आपल्याला माहीत आहे नाही, ज्यांना आपण एक साधा नमस्कार पण करत नाही आहे. अशा अनेक अनाम क्रांतीवीरांना नमस्कार करायला आणि त्यांच्यापासून काहीतरी स्फूर्ती घ्यायला, देशासाठी काहीतरी करूया असं मनात निश्चित ठरवायला चांगल्या ग्रुपबरोबर आपण इथे आलंच पाहिजे. हो ना, धन्यवाद सर, खूप छान. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, भारत माता की जय, भारत माता की जय. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. वंदे मातरम, वंदे मातरम. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव.
मायबाप रसिक हो, खरोखरच खूप लोकांशी बोलता येईल, कारण खूप लोक भावनाविवश होऊन बोलत आहेत. कारण या सेल्युलर जेलला तुम्ही जर भेट दिलात आणि त्या अंधार कोठडीमध्ये तुम्ही गेलात आणि त्या कोठडीमध्ये सलग 11 वर्ष आणि इतर 11 वर्षाच्या पुढची एकूण 25 वर्ष सावरकरांनी ज्या यातना भोगलेल्या असतील, म्हणजे ज्या शिक्षा भोगता भोगता त्याने इथे स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे, ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्की या अंदमानला या. देशाच्या तसेच विदेशातून आलेल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तसेच विदेशामधून आलेले पर्यटक किंवा सावरकर भक्त किंवा सावरकरांच्या जीवनाविषयी माहिती करून घेणारे लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात येतात. भरपूर गर्दी आहे.